नाशिकात सेवानिवृत्त पेन्शन मेळावा संपन्न। राष्ट्रीय संघर्ष समिती EPS 95 नाशिक जिल्हा सेवानिवृत्त पेन्शनरांच्या पेन्शनवाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समितीचे अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सिडकोतील सिंपी समाज मंदिर या ठिकाणी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यासाठी संघर्ष समितीचे पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर तसेच महाराष्ट्र अध्यक्ष SN आंबेकर यांनी मार्गदर्शन केले। तसेच नाशिकमधील नामांकित कंपन्यांच्या पेन्शनरांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला होता। महागाई भत्ता मिळाला, त्याच्यावर ज्याची पेन्शन आहे त्या थोड्याफार प्रमाणात त्यांची पेन्शन जास्त पाहिजे हे आपण त्यांना लिखित स्वरूपात नमूद केलेलं आहे। त्याच्यानंतर आपण त्यांना सांगितलं सोपा फॉर्म्युला, तुम्ही 6,500 आणि महागाई भत्ता तुमच्याकडे ज्या माणसाला जेवढी पेन्शन आहे त्यात मिळवा। म्हणजे समजा कोणाला मला 800 रुपये पेन्शन आहे, 800 अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता, मला 1,000 पेन्शन आहे अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता, मला जर 2,000 पेन्शन आहे अधिक 6,500 अधिक महागाई भत्ता, हा फॉर्म्युला आपण त्यांना सांगितलं। पण नुसता फॉर्म्युला सांगून आणि नुसती मागणी मागून जमत नाही, आपल्याला त्याचे उत्तर सुद्धा आपल्या जवळ पाहिजे। आपले उत्तर आपल्या जवळ नाही तर तिसऱ्या माणसाला काय गेलंय, बरोबर आहे का चूक आहे? म्हणून त्यांना आपण सांगितलं की तुमचं पूर्ण व्याज आमच्याकडे वळतं करा पेन्शनसाठी, तरी तुमचा फंड वाढत राहील कारण तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन दरवर्षी येतं, बरोबर आहे? त्यानंतर आमच्याकडूनही आम्ही काही देतो। तर ते म्हणाले तुम्ही मागायला आले, देता द्यायची भाषा कशी? त्यांना म्हटलं आम्ही कम नाहीये, आम्ही पण देऊ इच्छितो। आमचे 8.33 काटा, आमचे पूर्ण 12 काटा, बरोबर आहे का? कारण आम्ही तुम्हाला लुबाडायला नाही आलो, आम्ही आमच्या म्हातारपणातली आमची जिंदगी एक स्टेबल, एक स्थायी आणि एक सन्मानपूर्वक जगू इच्छितो। म्हणून आम्ही तुम्हाला ते 8.33 च्या ऐवजी 12% घ्या। आमचं 15,000चं सिलिंग 25,000 करा, ते मालकाचे पैसे आहेत, बरोबर आहे की नाही? हे तुम्ही आमच्यातर्फे करा आणि भारत सरकारकडून तुम्ही 8.33 आम्ही देतो तेवढे घ्या। नाशिकमधील सातपूर, अंबड औद्योगिक कामगार, महिंद्रा, इंडियन टूल्स, एक्सलो, तपारिया टूल, बॉश, क्रॉम्प्टन, सिएट ही IP, ST महामंडळ, साखर कारखाने, खाजगी बँक असे अनेक क्षेत्रातील पेन्शनर उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।